नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज दिनांक 30 मे 2024 मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हवामान अंदाज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पाऊस पडणार आहे त्याबद्दल संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत तर मित्रांनो चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मित्रांनो, तुम्हाला हवामान अपडेट्स जर लवकर जाणून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकमधून आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉइन करा, तिथे तुम्हाला रोज हवामान अपडेट मिळतील। मित्रांनो, तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे हे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। मित्रांनो, काही दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय होऊन कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला व हवामान दमट झाले, याचा परिणाम पावसावर झाला। मित्रांनो, काही ठिकाणी अवकाळी तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता IMD ने वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण संपूर्ण कोकणपट्टीमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते आणि काही ठिकाणी आपल्याला पाऊसही पडण्याचा अंदाज IMD ने दिलेला आहे। राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात आपण पाऊस पडणार आहे ते जाणून घेणार आहोत। राज्यात इगतपुरी, जुन्नर, खेड तसेच उत्तर महाराष्ट्रात मालेगाव, खोपोली, धुळे या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देण्यात आलेली आहे। चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, पुण्याचा काही भाग व मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, राज्यात संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण व उष्णतेची तीव्र लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे आज। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।